बातमी शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली। मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजपच्या 2 फेऱ्या पार पडलेल्या आहेत। चर्चेच्या या जागा वाटपात 150 जागांबाबत एकमत झाल्याचं सांगण्यात आलंय आणि उर्वरित 77 जागांचा तिढा लवकरच सुटेल असा दावा शिवसेना भाजपच्या नेत्यांनी केलाय। चर्चेवेळी भाजपनं 2017 साली जिंकलेल्या सर्व 82 जागांवर हक्क सांगितल्याची माहिती आहे, तर शिवसेनेनं 2017 साली जिंकलेल्या 84 जागांपैकी सर्वच जागा सोडण्यास भाजपचा नकार असल्याचंही कळत आहे। त्यामुळे शिंदेंनी महापालिका निवडणुकीमध्ये तडजोड करू नये का अशा सूचना नेत्यांना दिलेल्या आहेत, अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढणार का अशी चर्चा सुरू आहे। तर जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान भाजपनं नेमका काय दावा केला आहे आपण बघूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून चर्चा सुरू आहेत। महायुतीमधील या 2 पक्षांमध्ये विशेषतः मुंबईच्या बाबतीमध्ये 2017 साली जिंकलेल्या सर्व 82 जागांवर भाजपनं दावा केला आहे। भाजपनं या 82 जागा जिंकलेल्या होत्या। 2 नंबरचा पक्ष भाजप होता 2017 ला आणि शिवसेनेनं 2017 साली जिंकलेल्या 84 जागांपैकी सर्वच जागा सोडण्यास भाजपचा नकार असल्याची माहिती समोर येते, कारण त्यावेळेला एक संघ शिवसेनेनं या जागा जिंकलेल्या होत्या। आता शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे आणि 84 पैकी ज्या जागांवर शिवसेनेचं वर्चस्व आहे त्या सोडण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती समोर येते। म्हणजे ज्या सर्व 84 जागा शिवसेनेनं जिंकलेल्या होत्या त्यापैकी जिथं जिंकता येऊ शकतं त्या जागा सोडण्यास भाजप अनुकूल आहे आणि 84 जागांवर शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना अशा थेट लढतीची शक्यता आहे। म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी विधानसभेमध्ये जसं चित्र होतं तसंच आता पालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतं। दोन्ही शिवसेनेची लढत झाल्यास त्याचा फटका महायुतीला बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्वच्या सर्व ज्या जागा जिंकलेल्या होत्या 84 जागा या 2017 मध्ये जिंकलेल्या होत्या त्या सोडण्यास भाजप प्रतिकूल असल्याचं कळत आहे। दरम्यान त्याच्यामुळे आता शिवसेनेचा मुंबईमध्ये स्वबळाचा नारा आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय। हक्काच्या आणि अपेक्षित जागांसाठी कुठेही तडजोड करू नका अशा सूचना येत असल्याची माहिती समोर येते शिवसेनेकडून आणि त्यामुळे लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तडजोड केलेली होती। त्यावेळेला जागा वाटपामध्ये महायुतीमध्ये शिवसेनेनं तडजोड केलेली होती। महापालिका निवडणुकीमध्ये मात्र तशा पद्धतीने तडजोड करू नका अशा सूचना दिल्याची माहिती समोर येते आणि शिवसेना नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे तशी मागणी असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। त्यामुळे आता शिंदेंची शिवसेना हे मान्य करेल का ज्या पद्धतीने जागा वाटप केलं जातंय ते त्यांना मान्य नसेल तर मात्र शिवसेना स्वबळाचा नारा देण्याची शक्यता वर्तवली जाते। हे स्पष्ट वगैरे काही सांगितलेलं नाहीये, अधिकृतपणे हे कोणती बातमी नाहीये। ज्या काही जागेचा तोडगा झालेला आहे, ज्या जागा आता लढवायच्या त्या वेगळ्या काढल्या गेलेल्या आहेत। राहिलेली 84 जागा ज्या आहेत त्याच्यावर आणखीन युतीची बोलणी होणार आहे। ही पहिली फेरी जी झालेली या फेरीमध्ये ह्या झालेल्या ज्याच्यामध्ये कोणतंही डिस्प्यूट नाही अशा जागा वेगळ्या काढलेल्या आहेत आणि उर्वरित जागेवर पुन्हा शिवसेना भाजपची बोलणी होणार आहे। म्हणून हा अंतिम चर्चेची फेरी संपली की काय असं जे चित्र आहे तसं चित्र कोणतंही नाही, परंतु कोणत्या जागा या जागा वाटपामध्ये आपल्याकडे येतील किंवा भाजपकडे राहतील याची स्पष्टता आतापर्यंत कुणालाही सांगण्यात आलेली नाही। म्हणून या सर्व जागावर मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत। याचा अर्थ असा होत नाही की स्वतंत्र लढाईची तयारी केलेली आहे, युती होणार नाही असं काही आहे। जागा वाटप जे आहे ते कसं होणार आहे? 227 वॉर्डवर मुलाखती घेणं हा एक नियमित प्रोग्राम असतो, तो प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो। भारतीय जनता पार्टीने पण 227 वॉर्डवर मुलाखती घेतलेल्या आहेत, इतर पक्षांनी पण 227 वॉर्डवर मुलाखती घेतलेल्या आहेत। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। त्याआधीच दोन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। संभाजीनगर महानगरपालिकेसाठी 50-50चा फॉर्म्युला असावा असं मंत्री अतुल सावेंनी म्हटलंय, तर आमची ताकद वाढलेली आहे त्यामुळे माघार नाही अशी भूमिका भाजपची आहे आणि यावर संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। बैठकीनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगू असं शिरसाट म्हणाले। आमची अशी इच्छा आहे की जरी 2015 मध्ये आम्ही कमी सीट लढलो होतो, आमच्या कमी सीट मिळवणार, पण आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा विस्तार झालेला आहे आम्हाला नक्कीच खात्री आहे की किमान आम्हाला 50% जागा मिळाल्या तरच आम्ही होती। 50चा लागतो, 60चा लागतो का 90चा लागतो
हा सगळा फॉर्म्युला बैठकीनंतर ठरेल. आता या जिल्ह्यामध्ये 6 आमदार आणि खासदार आमचे असून जर आमची ताकद कमी झाली असं जर म्हणायचं असेल तर ठीक आहे. आता आम्ही काय बोलावं? आता आम्ही जागा 6 लढल्या होत्या, 6 जिंकल्या. खासदारची एक जागा होती ती एकच होती, ती जिंकली. आणि तरी आमची ताकद जर कमी झाली असेल तर शक्यता नाकारता येत नाही. तुमचा फॉर्म्युला काय त्यांचा 50-50 असेल तर चर्चा करू असं म्हणतात. आमचा फॉर्म्युला आम्ही बैठकीनंतर स्पष्ट करू. दरम्यान महापालिका निवडणूक ही शिवसेना युबीटीसाठी शेवटची निवडणूक असेल असा दावा भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी केलाय. दानवेंच्या या वक्तव्याची री शिवसेना नेते संजय शिरसाट यांनीही ओढली आहे. तर महायुतीच्या या नेत्यांवर ठाकरेंच्या पक्षासह विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. ज्या दिवशी उद्धव ठाकरेजींनी भारतीय जनता पक्षाची संगत सोडली आणि हिंदुत्वाला सोडलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संगत केली, त्या दिवशी त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आला होता. त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला आणि आता ही निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपल्या आपल्या सोयीनं दुसऱ्या पक्षात जातील. तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढतोय. हा पक्ष आता पुढच्या निवडणुकीला राज आणि ही निवडणूक तशी शेवटचीच आहे. आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही, कोणी त्याच्यावर युती करायला तयार नाही. त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्याच्या बरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे. म्हणून आज घोषणा करायची होईल आणि यांना स्वतंत्र लढावं लागेल. महायुती ज्या पद्धतीनं ताकदीने लढते तशी ताकद उभाटाकडे नाही हे सर्वांना माहिती आहे. मला रावसाहेब दानवे या माणसाबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. एक तर भाजपमधलं त्यांचं आता सगळे पदं गेलेली आहेत. भाजपामध्ये त्यांचा रिलेव्हन्स काहीच उरलेला नाही. अशा काळात जर एखाद्या माणसाला वाटलं किंवा काड्या ठेवून भविष्य बघावं किंवा सहदेव भाडोळीवर भविष्य बघावं किंवा ते पोपटवाला घेऊन ते असं कार्ड बिरडं काढून भविष्य बघावं आणि ते जर भविष्य सांगायचं काम करत असतील आणि 2-4 रुपये त्यातनं कमवत असतील तर जगू दे की बिचाराला, काय हरकत आहे. रावसाहेब दानवे